माझ्या कवितेचं शीर्षक आहे होळी. विष्णू भक्त प्रल्हादाची त्रेतायुगातील कथा. दैत्य हिरण्यकश्यपू, क्रूर अहंकारी पिता. प्रल्हादाची विष्णू भक्ती त्यास होईना सहन. प्रल्हाद निरागस बाळ जप करी नारायण. क्रोधाने होई विद्ध पिता ताडत असे त्यास. नामस्मरणाची शक्ती तारत असे प्रल्हादास. ठरवले त्या दुष्टाने प्रल्हादास जाळायाचे. बोलावले भगिनीला वश अग्नी होता तिला. होलिकाच्या मांडीवरी बाळ प्रल्हादा बसविले. चिता पेटवून पित्याने घोर कृत्य कर्म केले. बाळ प्रल्हादाच्या मुखी नाम जप नारायण. देव धावला करण्या बालभक्ताचे रक्षण. गेली होलिका जळून बाळ प्रल्हाद वाचला. फुले झाली ठिणग्यांची हिरण्यकश्यपू वधिला. होता फाल्गुनाचा मास शुद्ध पौर्णिमेची तिथ. वाईट वृत्तीची होलिका गेली जळून या तेथ. दरवर्षी या तिथीस येतो होळीचा हा सण. गोड धोड पोळी पुरण होते मिष्टान्न भोजन. व्हावा किलमिशांचा नाश झटकुनी आळस. खेळताती रंगरास मनामनात उल्हास. खेळताती रंगरास मनामनात उल्हास. खेळताती रंगरास मनामनात उल्हास.